चला मित्रांनो, आज आपण इथं तयार करत आहोत मक्कांचा हुरडा. ह्या प्रकारे असे कंस आणि हे आहे आपले हरभरे. हरभरे भाजून आपण एक चांगल्या प्रकारे हुरड्यांची पार्टी तयार करणार आहोत. हे असे कंस आहे, हा केलेला आहे जाळ. आणि हे बघा, इकडचा नजारा एकदम हिरवागार परिसर, किती छान आहे. खूप छान असं निसर्ग. या निसर्गरम्य वातावरणामध्ये बघून मन असं हलकंसं तृप्त झालेलं पाहून एकदम या स्वच्छ वातावरणामध्ये आपण करत आहोत हुरडा पार्टी. हुरडा पार्टी तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे याचा एक आहार पडू द्यायचा आणि त्यानंतर हे कंस सोलण्याची प्रक्रिया चालू ठेवायची. आणि हे जे आहे ना, हे हरभरं, हे आहार पडल्यावर त्याच्यावर एक टाकून द्यायचं. पा घाटे किती लागलेले यांना, एकदम असा आस्वादासारखी घाटे. एक निसर्गरम्य हुरडा पार्टी आम्ही दोघं जण करत आहोत. हे बाई, कंस सोलण्याची पद्धत तुम्ही बघा किती छान आहे. हे कंस सोलून आपल्याला ह्या आहारावरती टाकायची आहेत. आहारावर टाकून ती भाजून त्याला चांगल्या प्रकारे तेल मीठ लावून सोलून झाल्यानंतर बघा किती छान क्वालिटी आहे. एकदम छान, एकदम नाजूक असे आपले कंस आहे. हे आपल्याला मस्त या आहारामध्ये आता टाकून द्यायचे आहे. टाकल्यानंतर ते फार असे भाजू द्यायचे. काळे असे झाले की मग त्यांना खाण्यासाठी एकदम उपयुक्त अशी होती. याला बुट्टा सुद्धा हिंदीमध्ये म्हटलं जातं, लेकिन पण आपल्याकडे एक हुरडा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या हुरड्याला फार असं महत्त्व आहे. हे असं अशा प्रकारे ते आहारावर टाकून द्यायचे आणि टाकल्यानंतर त्याला छान अशा प्रकारे त्यांना भाजू द्यायचं. भाजल्यानंतर मग आपण त्याचा स्वाद चांगल्या प्रकारे घ्यायचा. अशा प्रकारे आपली भाजण्याची पद्धत इथं चालू आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चांगल्या प्रकारे बघा. एक निसर्गरम्य वातावरण, हे बघा आपलं एकदम भारी असं एकदम ठिकाणी. इकडे मक्का आहे, मक्का, आणि इकडं बघा चांगल्या प्रकारे आपण बघू शकता किती निसर्गरम्य असं एकदम ठिकाण आहे. तर हे बघा, झाड बघा किती फार सुंदर 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 मोगरा. खूप छान असा एक झाडाचा एक किती निसर्गरम्य वातावरण आहे. बघा बरं तुम्हीच, बघा किती छान प्रकारे आपण त्याला भाजत आहेत. आता आपण काय केलेलं आहे माहिती का, अलीकडून हरभरा टाकलेला आहे आणि पलीकडून कंस टाकलेले आहे. आता चांगल्या प्रकारे त्याला भाजू द्यायचं व्यवस्थितपणे. भाजल्यानंतर आपण आता त्याला एकदम असं व्यवस्थितपणे पारसून बघा किती छान प्रकारे ती भाजत आहेत. बघा हे बघा किती छान प्रकारे भाजत आहे आपला माल कणसाचा एकदम. अशा प्रकारे आता भाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती काळे किट्ट असे झालेले आहेत. आणि आता खाण्यासारखा स्वाद आपण घेणार आहोत काही वेळानंतर. बघा हा एकदम छान, ते खूप छान प्रकारे भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता खाण्यासारखा त्याचा स्वाद झालेला आहे. हे बघा कंस आपण असं छान प्रकारे त्याला भाजून घेतलेला आहे. तरी आपण आता त्याच्यामध्ये ही मिरकुटाची डबी आपण आणलेली. तर हे मिरकूट किती छान प्रकारे भाजलेलं आहेत. हे पण आपण भाजून घेतलेलं आहे. तिकडून घाटे आजळत आहेत, ते तुम्हाला दाखवत आहे. हे बघा खूप छान प्रकारे भाजलेले आहेत. हे बघा मिरकूट आपण आता त्याच्यावर टाकणार आहोत. एक मिरकूट हे एकदम गावरान गावाकडचं मिरकूट आपण हे कंसावर टाकणार आहोत. आणि कंसावर टाकल्यानंतर ते त्याचा आस्वाद जे आहे ना, त्याचा आस्वाद तुम्ही जर बघितला ना तर खूप छान असा एक आस्वाद तुम्हाला पाहायला मिळेल. हे आपण भाजलेले आहेत खूप छान प्रकारे. याच्यामधलं जे की
बिया आहेत ते खूप छान प्रकारे असे भाजलेले आहेत. आपण तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा डायरेक्ट खूप छान छान प्रकारे त्याला असं ते भाजलेलं आहेत. बसतो मग. चला मग लावून पाहिजे ते आता आपण त्यावर टाकून खाणार आहोत. अशा प्रकारे मसाला त्याच्यावरून टाकायचा. खाऊन घ्यायचा. एक नंबर.